चला खांडवल बस संघ तुम्हाला लगेच विनंती करतोय की आपण सलामीची जोडी पाठवा, कारण आज आपल्याला वेल वाचवायचा आहे, कारण आज आपल्याला एक सामना जास्त खेळवायचा आहे, त्यामुळे सर्वांना मी विनंती करतोय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि खांडवल बस संघाने सुद्धा मात्र मागील 2-3 वर्षापासून एक चांगली उंच भरारी घेतलेली आहे. चांगला क्रिकेट त्या संघाकडून सुद्धा आपण नेहमीच पाहत असतो. म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाने सांगितलं की आमच्या मनासारखं झालेलं आहे. म्हणजे खांडवल संघाला बॅटिंग करायची होती, त्यांना बॅटिंग मिळाली आणि यवई संघाला गोलंदाजी करायची होती, त्यांना गोलंदाजी मिळाली. आणि टाल्यांच्या गजरानं आता मात्र पाहू शकाल सलामीची जोडी मिस्टर योगेश्वर पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर रोहित. मागील स्पर्धेमध्ये सुद्धा उल्लेख केला की योगेश्वर पाटीलने आपल्या स्वप्नातली पहिली बाईक ॲज अ मालिकावीर म्हणून मुरबाडच्या स्पर्धेमध्ये जिंकली. चला यानंतर तो सामना असेल विनर वर्सेस विनर असेल, याची आपण नोंद घ्यावी, कारण पहिला सामना पीसी संघाने जिंकलाय, म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ लगेच त्यांच्या विरोधात खेळेल. परंतु नक्षत्र चौदरपाडा आणि सिरगणी जांभूलपाडा आपण जे आपल्याला वेल दिलेले आहे त्या वेळेवरती आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण पहिल्या परितील तो तिसरा सामना असेल. योगेश्वर ऑन स्ट्राईक वरती पाहतोय आणि त्याच्या सोबतीला रोहित आलाय, तो नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो आणि गोलंदाज मनोज आपल्या षटकाला सुरुवात करतोय. हा बॅटल पाहण्यासारखा आहे, कारण मनोज घाटल सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर की प्लेअर म्हणून संबोधला जातो यवई संघासाठी, परंतु पहिल्या चेंडू अगदी आपल्याच झोनमध्ये मात्र त्या ठिकाणी आपठी देण्याचा त्याने प्रयत्न केला. पंचांचा वाईटचा इशारा आणि 2 धावेने पॅनलाइज केला जातो गावदेवी यवई संघाला, कारण त्याचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये नाहीये. म्हणजे ज्यावेळी पहिला षटक समाप्त होईल त्यावेळी मात्र 2 धावा आपण ऍड करू, कारण प्रत्येकाला जे नियम आहेत ते मात्र समान आहेत. कुठल्या संघाची हायगाई या स्पर्धेमध्येच नव्हे तर पूर्ण ओम साई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत त्या स्पर्धा होतील, त्या स्पर्धामध्ये हेच नियम तुम्हाला पाहायला मिळतील. पाठवर जात असताना मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला, फक्त हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी शिप करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या एंडला सुद्धा मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता, परंतु मनोज घाटलने मात्र त्या ठिकाणी कुठलाच मात्र प्रयत्न केला नाहीये. म्हणजे एकाच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना मात्र जीवनदान मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकावरती पाहिलं तर एक्झॅक्टली मनोज पूर्णपणे नाराज झाला आणि हे दृश्य पहा, रोहित पूर्णपणे पाहिलं तर कुठल्याही फ्रेम मध्ये नव्हता. ओ कडक शॉट, पॅडल स्वीप, परंतु जागा मात्र चुकीची निवडली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आपण पाहू शकाल. धावसंघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते, बिनगडी बाद 4. आज बालगोपाल सोनालेपाडा संघाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं लॉट्स आपण याच ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत, कारण ती स्पर्धा आपण जर पाहिली तर 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर त्या स्पर्धेचा कालावधी असेल. मनोज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं ओव्हर पिच सरळ बॅट लॉफ केला, लॉंगरवरती कुठला खेळाडू नाही. वाडी क्षेत्रामधून चेस खूप मोठी होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडूला चांगला फील्ड केलाय. 2 धावा घेण्यापासून मात्र फलंदाज रोखू शकले नाहीत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला आपल्याला तालमेल पाहायला मिळतोय आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकाल की धाबा सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे येत आहेत. दोघांनी डबल आपल्या स्वतःच अकाउंट मात्र त्या ठिकाणी ओपन केला आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 6 या आकड्यावर. चांगला क्रिकेट, शांतमय वातावरण सध्या आपण पाहतोय. ओ कडक शॉट, जबरदस्त लेंथ,
परंतु त्याच्यावरती कडक प्रहार आणि शेंडू चला मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकार क्रमांक 31 या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 31 चौकार पाहिले आपण. पुन्हा मात्र जबरदस्त गॅप सिलेक्शन आहे ते कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना रोहितच्या बॅटमधून असं वाटतं की योगेश्वर पाटीलचा अभ्यास केला असावा आणि आता मात्र प्रश्न निर्माण करतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहितला प्रमोशन मिळाला आणि काय जबरदस्त तो खेळ साकारतोय. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र घाटालचा षटक पूर्णपणे महागडा पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत त्याने खर्च केला 15 धावा. एकही सफलता त्याला मात्र मिळाली नाहीये. ही लेन पहा वेगवान होती. चेंडू पडल्यानंतर अगदी लेग स्टंपच्या बाहेरून निघून गेला आणि दोघांनी मात्र चांगल्या प्रमाणे स्ट्रोक तिथे सजवले कारण रोहित 2 चौकारे साडे केलो 10 धावसंख्येवरती. योगेश्वरनं आतापर्यंत 3 धावांचं आपल्या टीमला योगदान दिलं. आणि इथे मात्र पहा आय थिंक बॅटची कडा होती का हे पाहावं लागेल. आणि आता मात्र विकेटच्या पाठीमागे एस टी रक्षकाने मात्र तिथे चूक केली आणि त्याचमुळे मात्र पाहतोय की मनोज घाटालच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे नाराजी. आणि पहा या ठिकाणी संधी होती बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक विकेट्स घेण्याची मात्र या ठिकाणी संधी निर्माण करून दिली होती मनोज घाटालनं आणि त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विधाऊट लॉस 15 धावा जय हनुमान खांडवल बस संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्न व सुरुवात एक मजबूत पायाभरणी इथे मात्र दोघांच्या वतीने केली गेली आणि प्रत्येक टीमला मात्र जी आपली सलामीची जोडी असते त्या जोडीकडून याच नेहमीच अपेक्षा असतात आणि आज अपेक्षापूर्वक कामगिरी योगेश्वर पाटील आणि रोहितकडून पाहायला मिळते. पहा ज्या पॅनेटच्या धावा आहेत 2 त्या आम्ही ऍड करतोय. 15 + 2 एकूण 17 धावा असतील याची आपण नोंद घ्यावी. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज संजय. एक दांडगा अनुभव असणारा गोलंदाज आपण पाहतोय. नेहमीच व्हेरिएशनसाठी त्याला मात्र ओळखला जातोय आणि नेहमीच साईड आर्म गोलंदाजी त्याची पाहतोय. परंतु पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला स्वेर. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतो खेळपट्टीवरती आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची जोडी असते तेव्हा तेव्हा गोलंदाजाला सुद्धा मात्र त्या ठिकाणी फार कठीण होतं की कुठल्या लेंथवरती कुठल्या लाईनवरती चेंडू टाकायचं. आणि आज योगेश्वर पाटील वेगळ्या मूडमध्ये आहे कारण तो मात्र त्या ठिकाणी सिंगल डबलवरती जोर टाकतोय. स्ट्राईक रोटेट करतोय आणि एका बाजूला पाहिलं तर रोहित आक्रमण गोलंदाजावरती चढवतोय. सेवन स्टार पैकी एक स्टार हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 विदाउट लॉस आजच्या दिवसातील दुसरा सामना. हो या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं पाहायचं आहे की मंकड विकेट्स साठी प्रयत्न संजयने केला आहे परंतु आता पंचांची स्वीकृती तिथे मिळेल का. फलंदाज बाद. कारण मंकड विकेटचा विचार तर केला तर विदाउट कॉलनं तुम्ही विकेट्स प्राप्त करू शकता. पाहू शकाल योगेश्वर अगदी कॉपिंग क्रीजच्या पुढे गेला आणि काय जबरदस्त मात्र तिथे कामगिरी संजय ची पाहायला मिळाली. हे दृश्य पहा.
वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती. आणि कला सुरुवातीला आपण IPL मध्ये पाहिली, रविचंद्र अश्विननी मात्र तो विकेट्स प्राप्त केला. त्याच्यानंतर आपण अनेक स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या विकेट्स पडताना पाहिल्या गेल्या आणि आज तो दृश्य आपल्याला संजय स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतोय. दुर्दैवाने इथे मात्र योगेश्वर पाटील बाद होऊन माघारीच चाललाय. बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी 4 धाबांचं त्यांनी योगदान दिलं. रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर होतं परंतु कुठेतरी झोन मात्र चुकीची निवड झाली, कारण डिक्लेअरमध्ये चेंडू निघून गेला. आणि पाहू शकला आता रोहितच्या सोबतीला राकेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं 20 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, एस्ट्याच्या रोखांना हाताळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट एलेक्समच्या बाहेर होतं हेच पंचांनी पाहिलं आणि त्याचमुळे मात्र ही अपील फेटाळली. परंतु एक धाव अवांतरच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी होती आणि ती धाव मात्र कंप्लीट केली. लाईन पाहावी लागेल चुकीची, स्वतःवरती पूर्णपणे नाराजी व्यक्त करतोय गोलंदाज संजय. आणि दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी चांगल्या संख्येने पाहायला मिळत आहेत. आज वर्किंग डे आहे, सुपर फ्रायडे. कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, चेंडू संत गतीने चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर पूर्णपणे आक्रमक वेगाने धावा येत होत्या, परंतु या षटकाचा आपण विचार केला तर कुठेतरी त्या वेगवान गतीवरती गतिरोधकाचं कार्य, ब्रेक लावण्याचं कार्य संजयने केलाय, कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. हा फटका चांगला पाहायला मिळतो, गॅप मध्ये सुद्धा आहे आणि चेंडू चालला वाईड लॉंग ऑफला. सॅम जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा मात्र पेश करतोय. आणि तोपर्यंत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. ओ यस, अगदी कात्रीत पकडला आणि पाहू शकाल कुठली शंका पंचांच्या मनामध्ये नव्हती. बोट आकाशाकडे निघून गेला आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी जे हनुमान खानवल संघाला फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. आणि 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि माझे सहकारी समालोचक आता मात्र पाहू शकाल समीर ठाकरे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं करूया आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये संजय स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. Hello, check. Good morning. Thank you so much, योगी सर. पुन्हा सर्वांचं संजय स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय. दरम्यान अजित पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. एवईच्या विरोधात खांडवलवी असा सामना. यॉर्कर लेंथ थर्ड ओव्हरला सुरुवात केली अराउंड द विकेटने, तर सध्या परफेक्टली यॉर्कर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. योगेश्वर मंकडिंगच्या माध्यमातून आउट होताना आपण पाहिला आणि तो फार मोठा धक्का लागला खरं तर जय हनुमान कांडवल बी संघाला. ओ यावेळेला उडवलाय समोर, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळेल आहे का क्षेत्ररक्षक जज करत होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर.
पद्धतीने सिक्सर प्राप्त केला आणि धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी पीसीए संघानं विजय मिळवला. खूप सुंदर खेळ त्या टीमच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाला. आणि सध्या एवयच्या विपक्षात खांडवले लेट बॉल अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बरोबर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तिथे साधता आला नाही आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती 31 धावा. चांगली टोटल जरूर आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, पाय टाकण्याचा प्रयत्न होता, मनगटी फटका पाहायला मिळाला. अलॉंग द ग्राउंड एकच धाव. षटकारानंतर पलटवार करण्याचा प्रयत्न सध्या रोशनच्या माध्यमातून करण्यात आला. मनोजनं पहिले षटक हाताळलं, त्यानंतर संजय आणि आता रोशन ह्या गोलंदाजाला तुम्ही पाहतायत गावदेवी स्पोर्ट एवई कडून. पुन्हा कमी गतीने टाकला, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. अतिरिक्त बाहेर डिगणारा बॉल आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. काल जबरदस्त खेळ गावदेवी स्पोर्ट नानकरचा तुम्हाला बघायला मिळाला. सुपर 4 मध्ये पोहोचणारा, अंतिम 4 मध्ये पोहोचणाऱ्या स्पर्धेतील तो पहिला संघ होता. याही वेळेला पूल करायचं होतं, परंतु पुन्हा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात आलं. व्हेरिएशन फार गरजेचं असतं आणि ते व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न रोशनने केलेला आहे. मनोजनं पहिलं षटक हाताळलं, भरपूर महागडं षटक होतं, 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर संजयच्या ओव्हरमध्ये 8 धावा जरूर आल्या. तो कमबॅक करणारा षटक होता. यावेळेला पुन्हा फ्रंटफुटला येऊन समोर ऑन द राईज लॉफ्ट करायचं होतं. आणखी एक निर्धाव आणि याचबरोबर तिसरं षटक समाप्त होतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळेल 33 धावा, 33 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 11च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु आता 34 धावा आहेत, माफ करा, 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. परंतु नक्की आता इथून आपण म्हणूया की हे कमबॅक करणारीच षटकं होती. याही ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, एक सिक्सर जरूर पाहायला मिळाला. चांगल्या खेळाची अपेक्षा खरं तर आज आहे. काल ज्या प्रकारे वर्किंग डे होता, तरी मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेताना आपण प्रेक्षकांना पाहिलं. लाईव्ह ऑन एसके एंटरटेनमेंट यूट्यूबच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रमाणात व्ह्यूअर्स जे आपल्यासोबत जोडले गेले होते. संजय स्पोर्ट्स सावतच्या वतीने ही स्पर्धा प्रत्येक वर्षामध्ये नाविन्य, काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न सावतच्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलेला आहे. आणि सावतगाव तसंही आपण जर विचार केला तर क्रिकेट वेडे या गावामध्ये भरपूर आहेत, ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. आणि त्याच्याचमुळे सामना कोणाचाही असू द्या, मी कालही उल्लेख केला, मित्रांनो, एखादी स्पर्धा म्हटली तर त्याच्यासाठी युनिटी फार महत्त्वाची असते, एकतेनं काम करणं महत्त्वाचं असतं. मी स्पेशली नामोल्लेख करीन कैलास पाटील, त्याचबरोबर खंडू पाटील आणि लखन पाटील यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या सोबतीला सर्वच मुलांनी मेहनत घेतली आणि याच दरम्यान विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागेल खांडवल संघाला. वन मोर अपकमिंग इव्हेंट्स. आणखी एक येणारी स्पर्धा, भव्य टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाले येथे. बालगोपाल सोनाले पाडाच्या वतीनं त्या स्पर्धेचं आयोजन. ही स्पर्धा जशी संपेल लगेचच नेक्स्ट डे 1 तारखेपासून ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. त्याचंही लॉट्स थोड्याच वेळानं आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. यावेळेला मिस्टायमिंग आहे, डिक्लेअरकडे बॉल वळतो आणि एकच धाव तिथे मिळेल. वेदांत आलेला आहे, नवीन बॅटर, तो सध्या ऑफ स्ट्राईकला आहे, परंतु हा फटका राकेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. राकेशने एक सिक्सर देखील लगावलाय, परंतु डॉट बॉल देखील भरपूर खेळलेला आहे. त्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल. योगेश्वर आज थोडासा शांत दिसला, परंतु दुर्दैवीरित्या त्याला मैदान सोडावं लागलं. मंकडिंग विषयी जरूर योगी सरांनी सांगितलं तुम्हाला की
आर अश्विननं जॉस बटलरला ज्यावेळेला इंडियन प्रीमियर लीगमध्ये बाद केलं, मला आठवतं की सुनील नारायणने देखील असा प्रकार जरूर केला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळेला पुन्हा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू येतो. यानंतरचा जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन, विनर सामना होणार आहे मला वाटतं. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी पिसे अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा कटर होता. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा निर्धाव येतोय ऋतिकच्या माध्यमातून. राकेशचं सातत्यानं स्ट्रगल सुरू आहे. ती चर्चा होती की एक सिक्सर आला, परंतु 6 बॉल तो निर्धाव खेळलेला आहे. म्हणजे तेवढा प्रॉमिसिंग आता हा स्ट्राईक रेट दिसत नाहीये. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्या सिक्सरचा काहीच उपयोग नाही. जर तुम्ही एखादा सिक्सर मारल्यानंतर लागोपाठ जर 5 ते 6 चेंडू डॉट खेळता तर डेफिनेटली तो सिक्सर आल्यानंतरही काहीच फरक पडणार नाही. तो म्हणजे टीम गावदेवी स्पोर्ट हेवईला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 34 धावा, 35 धावा आहेत. एक मात्र धाव ऋतिकनं खर्च केले. यावेळेला लॉंग द ग्राउंड फटका ऑन साईडला टर्न करण्यात आला. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल, परंतु आता विकेट किपरला बॉल गॅदर करता आला नाही आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्यात. याचबरोबर चौथ्या षटकाचा खेळ देखील संपन्न आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा स्कोर कार्डवरती. 38 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता टीम गावदेवी स्पोर्ट एवईला. पहिल्या मॅचमध्ये योगेश 11 आमने एच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट पीसी अशी लढत तुम्हाला बघायला मिळाली होती. मला वाटतं की मागच्या वर्षामध्ये ही स्पर्धा एनके स्पोर्ट खांडवलनं जिंकली होती आणि रनरअप बाल गोपाल सोनालेपाडा हा संघ होता. आणि सध्या खांडवलचा संघ खेळतोय, परंतु जय हनुमान खांडवल संघ खेळतोय. नुकतीच योगेश्वर पाटीलनं आपल्या स्वप्नातील पहिली मालिकावीराची बाईक जिंकली आणि खूप जल्लोष होता खऱ्या अर्थानं गावामध्ये. सध्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट सुरू झालंय. विविध असोसिएशनच्या अंतर्गत मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतोय सध्याच्या घडीला. मग तुम्ही पीटीसी मध्ये तलोलीची स्पर्धा बघत असाल, त्यानंतर आमदे लोणार बेल्टमध्ये संजय स्पोर्ट सावतची स्पर्धा बघतात. त्यानंतर जो भिवंडी कवाड ते अंबाडी असोसिएशन आहे त्या अंतर्गत खांडपे येथे देखील एक स्पर्धा सुरू आहे. आणि भिवंडीमधील आदिवासी असोसिएशनचा विचार केला तर सचिन 11 भिनारच्या वतीनं देखील एक स्पर्धा सुरू आहे. आणि 40+ कोनगाव इथे एक स्पर्धा सुरू आहे आणि 40+ची स्पर्धा जुनांदुर्कीमध्ये देखील सुरू आहे. त्याचबरोबर GCF ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडीचा विचार केला तर जयदुर्गा सुरे बीची स्पर्धाही तुम्हाला नक्कीच बघायला मिळते. म्हणजे अशा अनेक साऱ्या स्पर्धा आता सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत.
मनोज घाटाल आणि त्याच्या विरोधात सध्या चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. राकेशच्या माध्यमातून ही सुरुवात आपण या ठिकाणी सध्या पाहतोय. असाच खेळ करावा लागणार आहे, कारण ज्या प्रकारे तुम्ही बघतात टार्गेट तेवढंही मोठं नाहीये, परंतु या क्रीडांगणावर हे टार्गेटही मोठं होऊ शकतं. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हवे ते बॉल आणि पहिली सफलता. मनोज घाटाल बॅक टू डग आउट. बाहेर होताना निराश पावलांनी सन्माननीय अनंताजी केने, संस्थापक अध्यक्ष ओमसाई आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तसंही सावत गावाचे मामा आहेत. राकेशला सफलता मिळालेली आहे. चांगलं षटक यावेळेला पूल केलाय. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. आल्या आल्या आक्रमण केलं होतं त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर समीर. दोन धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. राकेश फलंदाजीमध्ये जरूर साथ पडला. पुन्हा बॉल हवेत आहे. आणखी एक धक्का. वॉट बॉलिंग अँड वॉट स्टार्ट फॉर द टीम. जय हनुमान खांडवलबी. या ठिकाणी आलेले आहेत आणि खांडवल ब संघाचे कट्टर समर्थक देखील आहेत. रोहित पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. आणि इताडीमध्ये योगी पाटील आपण बऱ्याचदा पाहिलं की जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात रोहित आपल्यासोबत गुणलेखनही चांगलं करतो. नवीन फलंदाज संजय. राकेशनं विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. सुरुवात कमालीची आहे. आणखी एखादी विकेट मिळेल का? फील्डर डाऊन दी बॉल आणि चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का एवही संघाला. शुभागमन झालेला आहे सावतगावचे उद्योजक एकनाथजी पाटील. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आणि सोबतच बाळारामजी म्हात्रे, आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत.
लागोपाठ आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट्सवरती विकेट आल्या आणि 3 खेळाडूंना बाद करण्यामध्ये राकेश यशस्वी ठरलेला आहे. फलंदाजीमध्ये ज्या चुका झाल्या त्यांची उणीव कुठेतरी भरून काढलेली आहे ती गोलंदाजीमध्ये राकेशनं. कुणाल भामरे 41-42. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुमार रणवी यांचे फिटनेस ट्रेनर आहेत ते. योगेश्वर पुढचा बॉल. हो यावेळेला अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. रामकृष्ण काकडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. काल जबरदस्त खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. 7 स्टार कमिटी मेंबर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो यावेळेला यॉर्कर लेंथ होता परफेक्ट वाईड यॉर्कर. अगदी शॉर्ट रनवेनं यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका देखील होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दरम्यान नवनाथ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला देखील तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. सोमनाथ दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. यावेळेला मोठा फटका भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. च्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने पुढे गेलेली आहे. 13. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉल वरती. एकच धाव आता जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे आकाशला. त्याला माहिती आहे आता त्याचे साथीदार लवकर आउट झालेले आहेत. राकेश जिगाडकर आणखी एक 7 स्टार कमिटी मेंबर आणि माजी उपसरपंच. यावेळेला एक्झॅक्ट काय घडले बघूया. ज्या पद्धतीने रिॲक्शन आपण पाहिलं तर यस लेग बायची धाव आहे. आवाज तर जरूर आला होता. लेग बाय ज्या वेळेला डिक्लेअर मध्ये जाणार त्यावेळेला स्ट्राईक चेंज नसेल लक्षात असू द्या. आणि आता RD11 नाव बदलून मनस्वी 11 या नावानं किरवलीचा संघ तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दिसणार आहे. थोडासा बदल आता केलेला आहे. कधी कधी नावामध्ये बॅट न लागलेला ना. यस योगेश्वर आकाश समोर. यावेळेला पुन्हा समोर लॉफ्ट करायचं होतं. बॅटच्या आतल्या कडीला बॉल लागतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा. एकेरीचं रूपांतर आता दुहेरीमध्ये करण्यात आलं आणि 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतील 17 धावा. आज अगदी वेळेत शेड्यूल खरं तर सुरू झालं आणि कारण आज आपल्याला विचार केला तर आपण सेमीफायनलचा सामना देखील खेळवणार आहोत. कैलास पाटील डॅशिंग पर्सनॅलिटी राकेश दिगाडकर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे.
7 स्टार स्पर्धा कुठेही असू द्या, स्पर्धा कोणाची असू द्या, हे 7 स्टार नेहमी त्या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत असतात. कारण त्यांचं ध्येय एकच आहे की या विभागातील क्रिकेट पुढे जावं आणि सातत्यानं ते कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. आणि म्हणूनच एका पाठोपाठ एक मोठमोठ्या स्पर्धा मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात सध्याच्या घडीला आमने लोणार बेल्ट मध्ये. तिसरं षटक प्रवीण, राईट अमोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये बॉल मिळेल फक्त एकच धाव. आणि आता समीकरण 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18 धावा आता इथे स्कोर कार्ड वरती एवई संघाच्या लागल्यात. अजूनही 20 धावांची गरज आहे, परंतु आता बॉल शिल्लक आहेत ते 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता असेल. दबाव जरूर आहे सध्या तरी टीम एवई वरती, परंतु आकाश आता फुल टॉस होता, फुल टॉसला मिस केलेला आहे. अशा प्रकारचे बॉल मिस करून चालणार नाही आहेत. ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये सापडले आणि इथे कुठेतरी मी म्हणेल मॅच मध्ये शिरकाव करण्याची एक संधी होती, एखादा मोठा फटका खेळून इथे मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी जरूर होती टीम इवईला, परंतु पूर्णपणे मिस झालं. बघा टॉप ऑर्डरचे बॅटर ज्या वेळेला तुमचे लवकर आउट होतात ना, त्यावेळेला अशी स्थिती निर्माण होते आणि दबाव वाढलेला असतो तो फलंदाजांवरती. आणि त्या दबावामध्ये आता फुलटॉस मिस केला बॅटर आकाशनं. तसे आकाशच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय, चांगला खेळ त्याने दाखवला आतापर्यंत. सिंगलसाठी हा फटका आपल्याला बघायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता सिंगल डबलनं तुमचं काम चालेल जरूर, परंतु एखादा मोठा फटका येणं मध्ये हा गरजेचा आता असणार आहे. कारण हळूहळू तर बॉल कमी शिल्लक राहिलेत, 9 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 18 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 धावा. हो, यावेळेला मोठा फटका, चांगला टायमिंग आहे, चांगला आवाज आलाय ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला आणि त्याच्यावरती मोहर लागली ती सिक्सरची. येतोय हा षटकार. षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता दबाव कमी केलेला आहे, या मॅच मध्ये शिरकाव केलेला आहे. महत्वाच्या वेळेला महत्वाच्या क्षणाला आकाशच्या बॅटमधून हा सिक्सर आलेला आहे. एक मात्र आकाश जो अडथळा बनून राहिला सध्या तरी खांडवल बीच्या विरोधात. ओ यॉर्कर, परफेक्टली यॉर्कर, गुड कम बॅक फ्रॉम प्रवीण. जबरदस्त लेन पाहायला मिळाली, षटकारानंतर पलटवार केला प्रवीणनं. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल इथून आता 7-12. आकडा बघायला मजा येतो, ऐकायला मजा येते, त्याविषयी चर्चा करूच आपण, परंतु आता निर्णायक बॉल आहे. पुन्हा यॉर्कर, खोलात टाकलेला बॉल मिड ऑफ कडे येतोय, डायरेक्ट हिटची गरज आहे, ओव्हर थ्रो झालाय, आता एक अतिरिक्त धाव मिळेल. अधिक ताकदीनं थ्रो त्या ठिकाणी करण्यात आला होता, मला वाटतं दीपेश होता तिथे. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे गेली 28 वरती. शेवटचे 6 बॉल इथून शिल्लक असतील आणि 10 धावांची आवश्यकता गावदे विस्फोट एवई संघाला पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी. जबरदस्त सामना, पहिला सामना जो अगदी एकतर्फी बघायला मिळाला, परंतु आता हा सामना चित्तथरारक वळणावरती आलेला आहे. नेक्स्ट मॅच आपण थोडस जरूर शेड्यूल मध्ये, लॉट्स मध्ये बदललंय, शेड्यूल मध्ये नाही.
दीपेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे, ज्यानं शेवटच्या बॉलवर जो लास्ट बॉल होता त्याच्यावर जो ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव खर्च केली होती आणि आता त्यालाच ती धाव कमी मिळाली आहे वाचवण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत. सहा बॉल आणि 10ची गरज आहे. दीपेश सज्ज होतोय. हो यावेळेला मोठा फटका ड्राईव्ह करण्यात त्याला मिड विकेटला. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल चांगला स्ट्रोक मात्र आपल्याला सुशांतच्या वतीने पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी आपल्या पायाच्या सहाय्यानं चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं गेलं. जबरदस्त मॅच. 5 चेंडू आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल आकाश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार निघाले. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करतो या ठिकाणी गोलंदाज दीपेश, परंतु लाईन थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली. या धावांवरती एक्झॅक्टली कुठेतरी ब्रेक लावावं लागेल, कारण तुम्ही जर अशा रीतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जर खर्च केल्या तर मात्र लक्ष जो आहे तो मात्र अजून सोपं होऊ शकेल. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. ओव्हर पिच सरळ बॅटल ऑफ केला. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा सिक्सर. धावांची गरज आहे. चला टीम नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा आणि टीम जांभूलपाडा टॉससाठी आपण या पुढे आलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आकाशनं एक हाती किल्ला लढवला. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले संघ अडचणीमध्ये असताना, आणि आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. लास्ट 3 बॉल रिमेनिंग एंड 2 मोर एंड टू विन. आने वाली 3 गेंदें 2 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. जबरदस्त सामना. दीपेश तयार. कमी गतीने टाकलाय आणि हा फटका उंचावरून थेट पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. हा विजयी फटका. विजयाचा शिल्पकार ठरलाय खऱ्या अर्थानं आकाश. 4था सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि गावदेवी स्पोर्ट इवईनं पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली आहे संजय स्मृती चषकाला. अभिनंदन अभिनंदन. 38 धावा करायच्या होत्या आणि त्या 38 मधून 33 धावा बनवल्या ते आकाशनं. क्या बात आहे. मग तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. चला या मनोज या टॉस करूया आपण. दुसऱ्या फेरीमध्ये लगेचच मॅच खेळवतोय आणि तो सामना 3 ओव्हरचा असेल, लक्षात असू द्या.